व्यवस्थित होण्यासाठी आपल्या शरीरातला अग्नी चांगला असणं गरजेचं आहे. आणि अग्निसारच्या अभ्यासाने काय होणार आहे, तो अग्नी आपला चांगला प्रज्वलित होणार आहे. त्याच्यामुळे पचनक्रिया सुधारणार आहे आपल्याला. इन्शुलिन चांगलं स्त्रवलं जाणार आहे आणि पोटावरची चरबी कमी करण्यासाठी याचा आपल्याला चांगला उपयोग होणार आहे. पोटातले जेवढे ऑर्गन्स आहेत सगळ्यांना चांगलं स्टिम्युलेट करून त्यांना मसाज करून त्यांची कार्यक्षमता वाढायला मदत होणार आहे. तर हा अग्निसार आपल्याला अतिशय उपयुक्त पडणार आहे. त्याचबरोबर कपालभाती म्हणून एक शुद्धिक्रिया आहे, ती पण अतिशय उत्तम आहे आपल्याला. कपालभातीमुळे आपण काय करायचं, कपालभाती करताना पोटाकडेच लक्ष देऊन, अग्निसार करताना पण जी आपण प्रक्रिया करणार आहे ना, ती प्रक्रिया करताना नेहमी काय करायचं, आपल्याला पीसीओडीचा त्रास आहे ना, जिथं त्रास आहे ना, तिकडे फोकस करायचं. मन एकाग्र तिथं करायचं आणि करत राहायचं. म्हणजे एका ठिकाणी फोकस दिल्यामुळे एनर्जी सगळी डायव्हर्ट होते त्या बाजूला आणि त्याच्यामुळे सुद्धा बिघाड दुरुस्त करायला उपयोग होतो आपल्याला. म्हणून कपालभाती करताना सुद्धा पोटाकडेच लक्ष द्यायचं आणि स्ट्रोक देत राहायचं. त्याचा पण आपल्याला चांगला उपयोग होणार आहे. कपालभातीमुळे सुद्धा पोटावरचा मेद कमी करण्यासाठी उपयोग होणार आहे. श्वसन संस्था स्वच्छ होण्यासाठी उपयोग होणार आहे. मेंदूच्या पेशींना मसाज होणार आहे. बाकीचे सगळे फायदे मिळणारच आहेत. पण याच्यामध्ये आपल्याला कपालभाती म्हणजे पोटावरचा मेद कमी करण्यासाठी याचा आपल्याला चांगला उपयोग होणार आहे. पोटाला, ओटी पोटाला पण त्याला सारखे असे आत खेचून घेतो, ढिलं सोडतो, खेचून घेतो, ढिलं सोडतो. त्याच्यामुळे ह्या ओव्हरीज म्हणा किंवा गर्भाशय म्हणा, ह्या जनसंस्थेचे जे अवयव आहेत, तर त्यांना सगळं आपण काय करतो, हलकासा दाब देतो, काढतो, दाब देतो, काढतो. त्याच्यामुळे त्यांचं कार्यक्षमता वाढायला मदत होते. तर अशा पद्धतीने कपालभाती उपयुक्त आहे. शंख प्रक्षालन ही शुद्धिक्रिया तर अतिशय उत्तम. म्हणजे ग्रंथामध्ये तर सांगितलेलं की देह निर्मल कारकम. तुमचा पूर्ण देह निर्मल होतो. सगळं मल बाहेर काढून टाकला जातो. म्हणजे आपल्या मुखापासून गुदद्वारापर्यंत. अन्नमार्ग जो आहे, तर ह्या अन्नमार्गामध्ये बऱ्याच वेळेला आपण म्हणजे असं नुसतं खात असतो, वरून अंघोळ करणं वगैरे स्वच्छ करत असतो. पण आतड्यांची स्वच्छता आपण कधी केलेली नसते. ह्या शंख प्रक्षालनमध्ये मुखापासून गुदद्वारापर्यंत पूर्णपणे आतड्यांची आपण काय करतो, स्वच्छता करून घेतो. त्याच्यामुळे सगळे आतड्यांचे होल्स मोकळे होतात. पाचक्र स्त्रवणे जे जठराचं काम आहे किंवा लहान आतड्याचं काम काय आहे, की अन्न घटक शोषून घेणे. मोठ्या आतड्याचं काम पाणी शोषणे, मल पुढे ढकलणे. हे प्रत्येकाचं कार्य व्यवस्थितपणाने चालतं. त्याच्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, फॅट्स कमी करण्यासाठी आपल्याला ही शुद्धिक्रिया अतिशय उत्तम आहे. त्याचबरोबर बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे याच्यासाठी तर अतिउत्तम. आणि पोट साफ न होणे, पचनक्रिया बिघडणे याच्यामुळेच मल शरीरामध्ये साठतो आणि मल साठल्यामुळेच आपल्या या हार्मोनच्या म्हणा, बाकीच्या ह्या अंतस्रावी ग्रंथीच्या म्हणा, या सगळ्यांच्याच कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो. तर त्याच्यामुळे काय होतं, की तो दूर करण्यासाठी आपल्याला ही शंख प्रक्षालन शुद्धिक्रिया अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये अ, ओंकार ध्यान, रोजच्या रोज थोडासा ओंकार आपण जर म्हटला ना, ओंकार ध्यान केलं तर त्याचा सुद्धा चांगला उपयोग होणार आहे. ज्यांना पीसीओडीचा त्रास आहे ना, त्यांना निद्रानाशाचा त्रास असतो. झोप लागत नाही त्यांना. तर अशा वेळेला कसं रोज रात्री झोपताना जर ओंकार म्हटला, तरी भरपूर त्याचा फायदा आपल्याला होतो, की झोप शांत लागायला उपयोग होतो. ओंकाराची जी व्हायब्रेशन आहेत, ते व्हायब्रेशन वरती जर मन एकाग्र केलं, तर ताण दूर होणार आहे. स्ट्रेस कमी करण्यासाठी उपयोग होणार आहे. त्याचबरोबर मनाची एकाग्रता होणे किंवा आकलन शक्ती, निर्णय शक्ती, स्मरण शक्ती, बौद्धिक पातळी वाढायला आपल्याला याचा चांगला उपयोग होणार आहे. म्हणून ओंकार ध्यान, जे ओंकार जप करा, ओंकार ध्यान करा, तर त्याचा सुद्धा आपल्याला चांगला त्याच्यामध्ये उपयोग होणार आहे. याचबरोबर योग निद्रा म्हणून एक आपल्यामध्ये योगिक प्रक्रिया आहे. तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला काय होतं, की म्हणजे असं आपल्याला नकारात्मक विचार करण्याची जास्त सवय असते आपल्याला. तर योगाभ्यास आपण नियमित करायला लागलो ना, तर पॉझिटिव्ह विचार आपल्यामध्ये यायला लागतात. आपोआपच आतून अंतःप्रेरणा येते, की बाबा हे आपल्या आरोग्याला चांगलं नाही, हे नको खायला. हे चांगलं आहे, हे खाल्लं पाहिजे. सगळ्याच चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये यायला लागतात. त्याच्यामुळे कसं योग निद्रानं सुद्धा बऱ्याच वेळेला काय होतं, की आपल्या मनामध्ये काही नको असणाऱ्या गोष्टी सुप्त मनामध्ये साठवून ठेवलेल्या असतात. आणि कधी एकटं बसलं ना, ते असे उफाळून वरती येतात आणि त्याचाच त्रास होतो आपल्याला स्ट्रेस वाढतो. आणि त्याच्यामुळे सुद्धा पीसीओडीचा त्रास होऊ शकतो. तर त्याच्यामुळे कसं ह्या योग निद्रेमध्ये काय केलं जाते, की चांगल्या गोष्टीचं रोपण केलं जातं. आणि नको असणाऱ्या गोष्टी काढून टाकल्या जातात. तर अशा पद्धतीने योग निद्रा ही मनाच्या शिथिलीकरणासाठी, मनाची ताण काढून टाकण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तर ती सुद्धा आपल्याला याच्यामध्ये उपयुक्त आहे. तर अशा पद्धतीने धारणा, ध्यान, शुद्धिक्रिया, प्राणायाम, आसन त्याचबरोबर
काही यम-नियमाचं पालन, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण नियमित केल्या, तर काय होणार आहे, की आपलं शरीर स्वास्थ्य चांगलं राहणार. शरीर स्वास्थ्य चांगलं असेल, तर मन स्वास्थ्य चांगलं राहणार आहे. आणि शरीर आणि मन स्वास्थ्य चांगलं असेल, तर पूर्णपणे आपलं व्यक्तिमत्व घडायला सुद्धा याचा उपयोग होतो. आणि मेन म्हणजे पी त्रास हा म्हणजे असं 12व्या वर्षापासूनच सुरू होतो. नेमकं ह्यांचं वय हे म्हणजे शिकण्याचं वगैरे असतं, काहीतरी करण्याचं असतं आणि तेव्हा हे जर त्रास व्हायला लागले, तर बऱ्याच वेळेला म्हणजे डिप्रेशन येणे, नैराश्य येणे असे पण त्रास होतात मुलांना. तर वेळीच जर म्हणजे आपण म्हणजे असंच काळजी घेतली आणि नियमित जर योग साधना केली, तर काय होणार आहे, की हळू आपला स्ट्रेस कमी होणार आहे. शरीरामध्ये झालेला बिघाड दूर होणार आहे आणि प्रत्येकाचं कार्य चांगलं राहणार. त्याच्यामुळे काय होणार आहे, की आपलं जसं एखाद्या घरामध्ये जाळी जळमट खूप आहे. खूप पसारा पडलाय, खूप धूळ आहे. आपण काय करतो पहिलं ते सगळं झाडून, पुसून स्वच्छ करतो. प्रसन्न करतो मनाला. तसंच आपल्या शरीरामध्ये ही जी अशुद्धी साठून राहिलेली आहे किंवा मनामध्ये जी अशुद्धी राग, द्वेष, मोह, मत्सरची साठून राहिलेली आहे, ती काढून टाकली पाहिजे. तर मन शांत राहणार आहे. आणि शरीरातली अशुद्धी काढली तर शरीराचं कार्य चांगलं व्हायला मदत होणार आहे. तर अशा पद्धतीने नियमित योगाभ्यास केला तर काय होणार आहे, तुमच्या मनाची ताकद वाढणार. मेन म्हणजे कसं असतं माहितीये का, आजार थोडा असतो, पण मनाला जर आपण घाबरलो, आता असं झालं तर काय करू, असं झालं काय करू, मलाच कसं काय झालं, असं झालं, तसं झालं. असं जर करत आपण बसलो, खचून गेलो, तर त्याच्यामुळे आणखीन त्रास वाढतात. म्हणजे सगळं मनावर डिपेंड आहे. तर म्हणून काय करायचं, नियमित योगाभ्यास करायला लागल्यानंतर असं नाही होणार, की फक्त तुमचा हा त्रास कमी होणार आहे. आपल्यामध्ये म्हणजे सलग 3 महिने हे पी-सी-ओ-डीवरती आपण योगाभ्यास घेतो. 3 महिन्याचा कोर्स आहे याच्यामध्ये. तर तो तर आहेच आहे. हा त्रास होणार आहे, मग दूर होणारच आहे. पण हाच फक्त त्रास दूर होणार नाही. बाकीच्या गोष्टी सुद्धा आपल्याला भरपूर त्याचा फायदा मिळणार आहे. मुळात म्हणजे कसं पॉझिटिव्ह विचार यायला लागणार आहे आणि अंतःप्रेरणा जी आहे की नाही चांगली यायला लागते. जी नेहमीच आपण योगाभ्यास करायला लागलो ना, काय योग्य, काय अयोग्य याचा आपल्याला म्हणजे असं चांगल्या गोष्टी आपल्याला आतूनच कळायला लागतात. वेळेवर खाल्लं जातं. जे नको आहे, तो म्हणजे आपण टाळायला बघतो. जे योग्य आहे ते खायला बघतो आपण. इतरांच्या विषयी चांगला विचार करायला लागतो आणि त्याच्यामुळे काय होतं, की शरीर आणि मन दोन्ही स्वस्थ राहतं. तर अशा पद्धतीने नियमित जर आपण योगाभ्यास केला, तर काय होणार आहे, की तुमची ताण दूर होणार, स्ट्रेस कमी होणार आहे, मन शांत होणार आहे, मन एकाग्र होणार आणि आयुष्यामध्ये आपल्याला सुखी जर जीवन जगायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी फार आवश्यक आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला योगाच्या माध्यमातून आपल्याला त्या मिळणार आहेत. म्हणूनच नियमित आसनांचा, प्राणायामचा, धारणा, ध्यान, शुद्धिक्रिया म्हणा, त्यांचा अभ्यास करणं किंवा ओंकार ध्यान करणं, ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे 45 मिनिटच मला दिले होते ताईंनी. आता माझं घड्याळाकडे लक्ष गेलं. जवळ-जवळ 1 तास मीच घेऊन गेले. तर अशा पद्धतीने कल्पवृक्ष हा म्हणजे योगात हा कल्पवृक्ष आहे. आपल्याला माहिती आहे, की नारळाच्या झाडाच्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग होतो आपल्याला. तसंच योग जो आहे, योगाची प्रत्येक प्रक्रिया आहे ना, प्रत्येक प्रक्रियेचा आपल्याला उपयोग होतो. तर